अरे भाई रुको रुको, आपके लिए बहुत बड़ी चीज लेके आया हूँ। महाराष्ट्र बोर्ड्स के एग्जाम में मचाना है। चैप्टर वाइज इंपॉर्टेंट क्वेश्चन चाहिए, वो भी विद हैंड रिटन सॉल्यूशंस। सर प्रीवियस ईयर पेपर्स चाहिए विद डिटेल सॉल्यूशंस। ये सब मैं आपको देने जा रहा हूँ, वो भी बिल्कुल फ्री। आपको सिर्फ देने होंगे 30 सेकेंड्स और फॉलो करनी होगी 3 सिंपल स्टेप। स्टेप 1, हमारे यूट्यूब चैनल गणित अंक को सब्सक्राइब करना है। स्टेप 2, आपको इसका स्क्रीनशॉट लेना है। स्टेप 3, आपको वो स्क्रीनशॉट हमें व्हाट्सएप करना है इस नंबर पर। आपका स्क्रीनशॉट मिला और हम आपको ऐड कर देंगे हमारे महारिविजन कोर्स में। इसमें आपको मैथ्स ही नहीं, फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश, कंप्यूटर और कई सारे सब्जेक्ट्स के बहुत सारी चीजें मिलने वाली हैं। अगर हम आपके लिए इतना कुछ कर रहे हैं तो आपका भी इतना बनता है ना, तो इसीलिए गणित के साथ पढ़ोगे तो हमेशा आगे रहोगे। ऑल द बेस्ट। ठीक आहे, आता सेक्शन ए. आता सेक्शन वाईज घेणार. सेक्शन ए मध्ये 2 क्वेश्चन्स येतात, 1 आणि 2. आता 1 असतो तो एमसीक्यूचा 10 मार्काचा, 2 असतो तो व्हीएसए, ज्याला आपण म्हणतो व्हीएसए म्हणजे व्हेरी शॉर्ट आन्सर असं त्याचं हे असतं. आता हे जे असतं ह्याच्यामध्ये लिहिलेलंच असतं, तुम्हाला आधी सांगितलेली असेल खूप वेळेला, आणि ही सूचना तुमच्या आन्सर शीटवर पण असते की ऑप्शन्स विथ आन्सर्स ह्याला मार्क असतात परीक्षा. म्हणजे ए आणि नुसतं ए लिहिलं मार्क मिळणार नाहीत, नुसतं आन्सर लिहिलं मार्क मिळणार नाहीत. फॉर एक्झाम्पल तुमचं काहीतरी ए ऑप्शन आहे, त्याची काही ही फिगर आहे, व्हॅल्यू आहे, गणित आहे, हे आहे, हे दोन्ही लिहिलं ह्या फॉर्मॅटमध्ये लिहावं, याचं फॉर्मॅटमध्ये तुमचं ऑप्शन जे ए करेक्ट आहे त्याचं जे आन्सर आहे विथ द युनिट व्हॉट एव्हर, यात अजिबात कच्छाड करायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, मुलांना सवय असते की एमसीक्यू इथे लिहिला, परत थोडंसं पुढे गेले की परत सगळे एमसीक्यू लिहून काढले, परत तिसऱ्या जागी परत एमसीक्यू, किंवा इकडे ए डी ई एफ लिहिले, तिकडे बी सी पी परत लिहायला सुरुवात केली. असं अजिबात करायचं नाही. एबीसीडी एफ जी काय 10 त्या सगळ्यांची एक्स एक्स एच पर्यंत ती सगळी नावं घालून ठेवायची. आधी तुम्हाला वाटत असेल मला हे बदलायचं तर ते पेन्सिलने लिहा, शेवटी जर पेन्सिलने राहिलं तरी चालतं. अच्छा, नाही तुम्हाला वेळ झाला दिला तसाच पेपर, त्याला पेनात कन्व्हर्ट करायला वेळ नाही झाला, पण तुमचं आन्सर एकदाच लिहिलेलं राहील. बदलायचं असेल पेन्सिलचं खोडायचं, बीचं सी करायचं, जे काही आन्सर असेल बदलायचं. त्यामुळे पहिली एक साधारणतः 2 तास तरी ते पेन्सिलने राहू द्यायचं. सगळा तुमचा पेपर होता की तेवढा वेळ मिळतो. दोनदा लिहून काय फायदाच नाही, कारण जे पहिल्यांदा लिहिले तेच करेक्ट मानलं जातं. पुढच्याला मार्क मिळतात कितीही बरोबर असलं. आणि मी असं पाहिलेलं आहे माझ्या ह्याच्यामध्ये की सगळेच्या सगळे 10 मार्क गेलेले आहेत ओनली बिकॉज ऑफ ए ई बी डी सी एवढंच लिहिलं. म्हणजे पूर्ण सगळे बरोबर. ए लिहिलं तरी एकही मार्क मिळणार नाही, काही नाही. आणि आम्हाला आन्सर बरोबर आहे, त्यांची आमच्याकडे लिस्ट असते ती सगळे. अरे याला 10 मिळाले, 0 मोठा 0 द्यावा लागतो आम्हाला, कारण तुम्हाला ते व्हॅल्यू फक्त कुठे मिळायचं. नुसतं आन्सर लिहिले, ऑप्शन नाही लिहिलं, पण 22.5 लिहिले, काय आमची उत्तरं लिहिली सगळी, त्याचे मार्क कुणाला मिळणार? जो अगदीच 5-6 मार्कावाला, ज्याची अगदी गाडी पोचती की नाही काटावर, तर तुला 5-6 दिले बाबा, चल 10 घे, परत येऊ नको परीक्षेला. अशा ह्याच्यामध्ये ते मिळतात. पण सरसकट आपण त्याच्यामध्ये जायचं नाही, आपण त्यातले नाही. त्यामुळे ते हे 2 लिहिणं हे अत्यावश्यक आहे, ह्याच्याशिवाय अजिबात पूर्ण मार्क मिळणार नाही. व्हेरी शॉर्ट आन्सर मध्ये अगदी क्लिअरली असतं व्हेरी शॉर्ट म्हणजे 1 वर्ड, एका शब्दाचा आन्सर. त्यांना स्टेटमेंट लागत नाही, काही इथे डेफिनेशन येणारच नाही तुम्हाला, इथे डिफाईन विचारणार, कारण इथे स्टेटमेंट लागतच नाही. त्यामुळे इथे असंच हाऊ मेनी आयसोमर्स आर देअर इन काय समथिंग, 5 इज 5 ओनली 5 ए 5 ही हवं असेल तर 5 लिहा, काही नाही, नुसता 5 आकडा काढला तरी चालतो. त्यामुळे हे मार्कांमध्ये इथे कुठेही हाफ मार्किंग नाही आहे. पहिल्या 10 आणि 8, 18 मार्कात अर्ध मिळाला तर मिळाला, नाही मिळाला तर काही नाही मिळालं, घरी जायचं. 18च्या 18 गेले असं. त्यामुळे हे तुमचे हातचे मार्क असतात, हे मुलांचे. जेवढं एमसीक्यू, आणि एमसीक्यूला फक्त कॉन्फिडन्स लागतो, कारण एमसीक्यूची आन्सर्स असतात ती खूप क्लोजर असतात. 5 आन्सर असेल तर 4.99 देतात, 5.01 देतात, क्लासला प्लस करतात, 5ला मायनस करतात. सो तुमचं तिथे बरोबर 5 येतं सुद्धा, पण पॉझिटिव्ह का निगेटिव्ह त्याच्यात थोडं. हे मात्र तुमची कसोटी असते. एमसीक्यूचे मार्क मिळतात जातात. मिळाले तर पूर्ण पहिल्या 15 मिनिटात तुम्हाला कळतं आपण कुठवर जाणार. 10 मिळून जातात, 8 मिळून जातात, 18 संपल्याविषयी तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो. पण त्यासाठी थोडीशी याच्यावरती बरोबर. त्यामुळे 1 वर्ड मध्ये 1 वर्डच लिहायचं. जर काही स्ट्रक्चर विचारले तेवढं स्ट्रक्चर, हाताचे मार्क, हे हाताचे मार्क, पण अभ्यास लागतो. आणि ह्याच्यामध्ये जी न्यूमरिकल असतात ती इतकी सोपी असतात न्यूमरिकल की तुम्ही मेंटली पण करू शकता. जर तुमच्या लक्षात आलं की मला एमसीक्यू न्यूमरिकलला काहीतरी लॉग लागतंय, म्हणजे तुमचं काहीतरी चुकतंय, विचारणाऱ्याचं नाही, ते इतकं सोपं असतं की ते मला जस्ट तोंडी कॅल्क्युलेशन करायचं असतं. इथे समजून जायचं की इथे मला लॉक टेबल त्यांना एक्सपेक्टेडच नाही तुमच्याकडनं की तुम्ही एवढं करा. हा पटकन येणारे आन्सर्स असतात. बरोबर. फक्त तुम्हाला हे इंटू हे आहे तिथे सुचायला पाहिजे, सुचलं पाहिजे. ठीक आहे, मग पुढे जाऊ आपण. आता सेक्शन बी. आता सेक्शन बी मध्ये क्वेश्चन नंबर 3 to 14 असतात सगळे. हे सगळे 2-2 मार्क. बरोबर. आता ह्याच्यामध्ये 12 वगैरे असतात, त्यातले तुम्हाला 8 लिहायचं. सो इथे भरपूर मार्जिन असतो, इथे तुम्हाला व्यवस्थित मार्जिन हे असतो. अगदी बघून घ्यायचे आधी सगळे कुठले मला छान 8 येत आहेत त्यांना आधी व्यवस्थित डोक्यामध्ये टिक मार्क नाही लक्षात ठेवायचे. ह्या 8 येत आहेत, त्याच्यानंतर 1-2 जरा बरे येत आहेत, 2 अजिबात येत नाही. सो 10 पर्यंत गेलात तरी थोडं इकडे तिकडे जाऊन, कारण त्यातले मॅक्झिमम धरतात. म्हणजे तुम्हाला 2 असतील तर 2, 1.5, 1, 2, 1.5, 1 असे गेले तर 2, 2, 2 वाले, मग 1.5, 1.5 वाले, मग 1, 1 वाले.
ठीक आहे. सो इथे काय काय येऊ शकतं, तर इथे डिस्टिंग्विशन येतं, डिराईव्ह येतं, इथे डेफिनेशन येऊ शकते, इथे एक्सप्लेनेशन येतं, नंतर इथे न्यूमेरिकल तर येतो. न्यूमेरिकल हा प्रत्येक सेक्शन मध्ये असतो, राईट फ्रॉम एमसीक्यू येणार, VSA सगळीकडे न्यूमेरिकल, सगळे मिळून जवळपास न्यूमेरिकल हे तुम्हाला एक 30 मार्काचे न्यूमेरिकल्स असतात. हे तर खूप महत्वाचं आहे, म्हणजे जे खरंच. त्यामुळे हे मात्र न्यूमेरिकल मध्ये 70 मार्काचा पेपर मध्ये 30 मार्काचे न्यूमेरिकल्स म्हणजे किती वेटेज आहे, आणि वेटेज खूप आहे. न्यूमेरिकल ज्याचं चांगलं आहे, थोडंसं मॅथमॅटिक्स हे करायचं, थोडे ट्रिकी असतात, थोडे फॉर्म्युला लिहून येतात, काही वेळेला नीट बघायचे, लॉग्स व्यवस्थित करायचे, हे मार्क तुमचे हातचे मार्क असतात. इथे कन्व्हर्ट येतं, कन्व्हर्ट दिस टू दिस काय जे असतील ते. इथे रिएक्शन येतात, व्हॉट हॅपन्स वेन किंवा हाऊ विल यू प्रिपेअर, व्हॉट हॅपन्स वेन दिस इज ट्रीटेड विथ दिस, किंवा हाऊ विल यू प्रिपेअर दिस फ्रॉम दिस, असं शब्दामध्ये कुठलीही रिएक्शन बोर्डाच्या पेपरला दिस प्लस दिस आणि एरो आणि लिहा A आणि B असे नसते. सगळ्या रिएक्शन या शब्दामध्ये कुठलीच रिएक्शन पूर्वी असायची ती A प्लस B, म्हणजे काहीतरी ते हे प्लस हे रिएक्टिंग मटेरियल लिहून देणार, बाण दाखवणार आणि AB लिहिणार, तशी नसते आता कुठलीच रिएक्शन ही वर्डमध्येच रिएक्शन. ती थोडीशी मग अवघड जाते मुलांना, समजलं ते स्ट्रक्चर वगैरे ते. इथे लिहिताना नेम्स ऑफ द मेजर प्रोडक्ट लिहायचे, व्हेरी इम्पॉर्टंट. प्रोडक्टचं नेम, रिएक्टंटचं नाही लिहिलं तरी चालतं, आणि मायनॉर्स नाही, पाणी, हायड्रोजन, अमोनिया, म्हणजे काही नाही, सगळ्यांना नाव माहितीये ते नाही लिहायचं. मेन रिएजंट जे काय बाय प्रोडक्ट, हाऊ विल यू प्रिपेअर, तुला काय जे विचारलं हे बनलंय तुझं, याच्यात नाही बनलं बाबा, म्हणजे फक्त बाय प्रोडक्टचे नाही लिहिते, जे मेन प्रोडक्ट आहे त्याचं लिहायचं, त्याचं मात्र नाव लिहायचं. हे अगेन इट गोज, आता हे जर नाही लिहिलं तर मार्क कट होणार का? नाही, मार्क कट नाही होत, पण मिळणार फायनर मध्ये. हे कुठे जातं, तुमचे जे मॉडरेशन, सुपर मॉडरेशनला 65च्या वरती तुम्ही गेला, 66च्या वरती तुम्ही गेला, तर जेव्हा कीन बघितला जातो त्यात तेव्हा अरे ह्यानी मेजर प्रोडक्टचं नाव लेखन लिहिलं नाहीये, नुसती रिएक्शन. बरं, अजून टेम्परेचर प्रेशर कंडिशन्सच्या बद्दल काय सांगाल? टेम्परेचर प्रेशर कंडिशन्स या नॉर्मल रिएक्शनला काही महत्वाचे आहेत, दोनच आम्ही सांगतो त्याच्यामध्ये. ड्राय इथर इज व्हेरी इम्पॉर्टंट, जिथे रिएक्शन वगैरे जिथे ड्राय इथर लागतं, आणि काही ठिकाणी रिफ्लक्स आहे हे मात्र त्याला लागतं. हे दोन महत्वाचं. आणि एक कार्बोक्सिलिक ऍसिडच्या मोस्ट ऑफ द रिएक्शनला डबल बॉन्ड रिव्हर्सिबल वगैरे, हे 3 तेवढे लक्षात ठेवा. आता इथे थोडासा स्मार्टनेस तुम्ही करू शकता की बहुतेक मुलं काय नाही आलं तर ट्रँगल काढून ठेवून देतात, चल जाऊ दे, काहीच नाही कळलं तर सगळ्यावर ट्रँगल. ऑर्गॅनिकच्या रिएक्शन ते हीट तर ठेवून ट्रँगल, चल काही नाही तुला कळलं पण ट्रँगल म्हणजे हीट एवढं तरी कळलं, म्हणजे ते हीट लिहिणं गरजेचं. पण हे फक्त एक्सेप्ट पॉलिमर्स, पॉलिमर्सचे तिथे मात्र व्यवस्थित येईल तेव्हा सांगूच आपण, बरोबर मात्र व्यवस्थित लागतं. बाकीच्या ह्याला ड्राय इथर लिहायचं, हिटिंग साईन लिहायचे आणि रिव्हर्सिबल, हे 3 महत्वाचं. आता हे नंतर इथे डायग्राम येते. आता हे म्हटलं जसं डायग्राम स्किलमध्ये जाते, सो डायग्राम ही नीट आणि प्रपोर्शनेट पाहिजे. उगीच काहीतरी पानभर एवढी मोठी सेल काढलाय किंवा अगदी एवढा सेल काढलाय, व्यवस्थित जशी पुस्तकात असते व्यवस्थित काढायची, त्यातले हे आतलं जे काय ते व्यवस्थित लिहायचं. सो डायग्राम ही पेन्सिलनी काढायची, पेन्सिलनी काढायची. डायग्रामला 1 मार्क असतो आणि 1 मार्क हा लेबलिंगला असतो. तर लेबलिंगला 2 लेबल्स लिहिले की अर्धा मार्क असतो, 2 लेबल्स असतात. पण आम्ही सजेस्ट करतो की यू राईट 3 किंवा 4 सेफर साईड, कुठला एखादा इकडे आला तिकडे आला काय तर आम्ही मग तपासणारा दोन्ही शोधतो, हे चुकले पण काहीतरी अजून एक लिहिले हे बरोबर, म्हणजे बेसिकली 2 बरोबर असायला पाहिजे. 2 बरोबर असतात, नुसती तू 2 दिली असं नाही, 2 बरोबर असायला पाहिजे. त्यातला अर्धा अननेसेसरी जाऊ शकतो. तुला माहिती 4 नावं तर लिहिले 4, त्यांनी 2 विचारली पण तू 4 म्हणजे ते हा 1 मार्क तुझा फिक्स झाला. प्रपोर्शनेट फिगर काढली की 1 मार्क तुझा फिक्स झाला. आणि लेबलिंग विथ पेन करायचं, फिगर विथ पेन्सिल करायचं. फिगर मात्र पेन, अच्छा व्यवस्थित प्रपोर्शनेट पेन्सिलनी आणि विथ प्रॉपर लेबलिंग. ठीक आहे. आता न्यूमेरिकल साठी काय इन्स्ट्रक्शन्स? आता न्यूमेरिकल्स मध्ये बोर्डाचा जो रूल आहे त्याच्यामध्ये गिव्हन जे काय डाटा दिलाय तुम्ही त्याला मार्क नसतो. म्हणजे माझा एक गैरसमज होता की गिव्हन जरी लिहिलं तरी मला अर्धा मार्क मिळेल. नाही, तसं नाहीये. बोर्डाला गिव्हनला मार्क मिळत नाहीत की तुला कळलं हे दिले ते दिले याला मार्क नाहीत. मग मार्क कशाला असतात? एकतर न्यूमेरिकल हे ऑल क्वेश्चन्स मध्ये येतात, आधी सांगितलं त्याच्यामध्ये. नंतर लॉक टेबल ही तुम्हाला दिली जातात, तुमची तुम्ही आणायची नाहीत घरनं, कुठलाही काही ठेवायचं नाही, कॅल्क्युलेटर ठेवायची नाही, घड्याळ ठेवायची नाही, काही नाही. त्यांची दिली असतात त्याच्यावरती काहीही लिहायचं नाही, कोरं त्यांना बोर्डाचं परत देऊन टाकायचं. त्याच्यामध्ये कशाला मार्क असतात तर फॉर्म्युला. तुम्हाला हे एखादं न्यूमेरिकल विचारलं आणि हे कुठल्या फॉर्म्युलानी सॉल्व्ह करायचं, तो क्लिक झाला की तो फॉर्म्युला लिहात की अर्धा मार्क मिळाला. फॉर्म्युला लिहिल्यानंतर त्यात सबस्टिट्यूशन, फॉर्म्युला अर्धा मार्क, सबस्टिट्यूशन व्हॅल्यूचं जे काय तुम्ही घालाल त्याच्यामध्ये अर्धा मार्क, आणि आन्सर विथ युनिट्स. हे युनिट्स महत्वाचं आहे, हे खूपच नुसतं आन्सर काढलं तर अर्धा मार्क. मुलं स्मार्ट असतात, डॅश आणि केजी, इतकं स्मार्ट नाही त्याला 0 मार्क मिळतो. काही नाही पण मला केजी कळलं, नुसतं युनिटला मार्क नाही, आन्सर विथ युनिट, आन्सर विथ युनिटला. आणि इथे आपण मगाशी सांगितलं तसं लॉग कॅल्क्युलेशन स्क्वेअर करायचं, त्याच्यामध्ये लॉग लिहायचं, लॉग ऑफ दिस, त्याची
करायची, बेरीज वजाबाकी काय जे करायचं ते. अँटी ऑफ दिस आन्सर इज दिस, इथे येऊ दे आन्सर तुमचं, दोनदा लिहिलं काही फरक पडत, ते आन्सर करा कॅरी इथे विथ युनिट. कन्व्हर्जन्स बरोबर करायची, बरोबर काही केजी आहे, ग्रॅम आहे, जी काय असतील ती. आणि अननेसेसरी तुम्हाला जर समजा काय डिजिटल 5 समथिंग काहीतरी 2002 याला उगीच इंटू 10 काहीतरी सायंटिफिक नोटेशन काही नाही, काहीही 10 इंटू करायला जायची गरज नाही. कुठेही काही करू नका. जे आन्सर येतं 4 डिजिट पर्यंत तसं आन्सर विथ द प्रॉपर साईन. मुलं अशी अगदी म्हणजे अशी की पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे त्यांना असं वाटतं येत आहे, त्यालाच कळलेलं नसतं पॉझिटिव्ह असं काहीतरी लिहायचं नाही, त्याच्या पुढे मार्क जातात त्याच्या. जे तुम्ही आहे व्यवस्थित ते व्यवस्थित आन्सर इंटू त्याला कन्व्हर्जन करायला काही एवढी गरज नाही. ठीक, ओके. आता रिॲक्शन तुमचे काय रिॲक्शन आहेत त्याच्यामध्ये एकतर बॅलन्स इनऑर्गॅनिक मध्ये ते बॅलन्सिंग लागतं, ऑर्गॅनिक मध्ये लागतं, जितके इकडे तिकडे सगळे बॅलन्स झालेच पाहिजे. म्हणजे ऑर्गॅनिक मध्ये पण बॅलन्सिंग करायचं. हो, ऑर्गॅनिक. कारण मला असं कुणीतरी सांगितलं होतं की ऑर्गॅनिक मध्ये ते बघत नाही, इनऑर्गॅनिक मध्ये अल्कोहोल आहे, ROH थ्राइस ऑफ अल्कोहोल, PCl3 3 क्लोरीन रिप्लेसला, तर तुझे 3 OH पाहिजेत नाही, तू 3 नाही लिहिले तर 3 Cl आले कुठे. अगदी ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक रिॲक्शन ही बॅलन्सड असली. रिॲक्शन सगळी लिहिली, छान लिहिली, विथ द नेम ऑफ द मेजर प्रॉडक्ट, मायनर प्रॉडक्ट सगळं लिहिलं आणि बॅलन्स नसली तर मार्क मिळत नाही, अर्धा मार्क. हे खूप महत्वाचं आहे. सो बॅलन्सिंग इज अ मस्ट. परत आपण मगाशी सांगितलं तसं नेम्स ऑफ द मेजर प्रॉडक्ट पाहिजेच. स्टेटमेंटला ऍज सच मार्क नसतात. म्हणजे असं विचारलं तर व्हेन दिस इज ट्रीटेड विथ दिस इट गिव्स दिस असं शब्दात नाही लिहिलं तरी त्यांना रिॲक्शन एक्सपेक्टेड असेल. पण ते पुन्हा पुढे जातं फायनल मध्ये. राईट. सुपर मॉडरेशन तू स्टेटमेंट पण लिहिलं वरती, म्हणून आम्ही सांगतो की रिॲक्शन लिहिन 2 ओळी सोडून दे, रिॲक्शन लिहिन 2 ओळी सोडून दे, शेवटची 10 मिनिटं तुला मिळाली लिहित बस स्टेटमेंट. त्या स्टेटमेंटला मार्क नाही, पण तुझा पेपर हसला गेला त्यामुळे तिथे जागा सोडून द्यायची. जसं आपण सेक्शन बी ला सेक्शन तशी याच्या खाली जागा सोडायची. म्हणजे तुला वेळ मिळाला तर तू स्टेटमेंट त्याला मार्क काही नाही, पण त्याला ऍडिशनल बेनिफिट असतो. एक मुलांची मेजर चूक होते ते असं लिहितात. आता तुम्ही अल्कोहोल हे बरोबर आहे, हे लिहिलं, हा OH कुठे हवेमध्ये सोडून दिला, हे CH3 कुठे लटकतंय, ह्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही, हे बॉन्ड ह्याच्यात आणि याच्यात, इथे एक कार्बन आहे, आपण गृहीत धरले, आपण हे जेव्हा काढतो तेव्हा आपल्या डोक्यात तरी पाहिजे इथे कार्बन आहे म्हणून. हे सगळे कार्बन आहेत ना, हे सगळे कार्बन, तर बॉन्ड हा ह्या आणि ह्या कार्बनचा आहे आणि मग त्याला 3 हायड्रोजन येतात, तो इथे आहे ना असा. हे असं सोडलं की म्हणजे ह्याचा अर्थ असं होतो की हा कार्बन ह्या 3 हायड्रोजनच्या मध्ये लटकलाय, तर तुम्ही त्याची बॅलन्स गेली, ह्याची बॅलन्स गेली, ह्याची बॅलन्स गेली, म्हणजे काय अर्थ नाहीये. हे पण इथे पण तसंच झालंय. असं हे जे आहे ना हे सगळं नाही करायचं. आता असा नका दाखवू, असा दाखवलं तरी चालेल, हे अजून फायनल मध्ये जातं. OH ला पण बॉन्ड माझा इथे आणि यांच्या ऑक्सिजन आणि कार्बन मध्ये दाखवायचा. तुम्ही हे असं करता, आता हे याच्यावरती C ट्रिपल बॉन्ड व्यवस्थित दाखवा. इथे 4 वॅलन्सी कम्प्लीट झाली. कार्बन 1 इकडे आहे, 3 इकडे आहे, नायट्रो आहे, बरोबर व्यवस्थित होतं. सो हे नंतर तुम्ही बेन्झिनला कसंही काढा, म्हणजे हे डॉटेड राऊंड, हे परफेक्ट राऊंड, हे 3 बॉन्ड हे चालतं. बेन्झिन कसं बेन्झिनला असं लिहितात मुलं, हे नाही. ठीक आहे, खूप सगळं बरोबर आलं आणि इथे काढायला विसरलं तर तो पूर्णपणे चुकीचा. अगदी ते बेन्झिन नाहीच, ते चुकलेलंच आहे. हे मात्र व्यवस्थित ह्याच्याकडे लक्ष द्यायचं. कुठलाही बॉन्ड असं सोडून नाही द्यायचा. कार्बन बेसिकली ऑर्गॅनिक मध्ये असं कार्बनला लटकत ठेवायचं. बरोबर आहे, ते व्यवस्थित जिथे जॉईंट आहे ते दाखवायचं. हे तर फायनल काय, हे साध्याला पण येईल, नाही कळलं पाहिजे की बॉन्डिंग. अगदी ठीक आहे. किंवा अजून एक इथे आहे तो CO, तर हेही व्यवस्थित. आता काही मुलांना CO हा O इथला वाटतो, COO इथे काहीतरी O लिहितात मुलं, इथे काहीतरी एक करून इथे 2 बॉन्ड करतात. हे व्यवस्थित नाही, हे व्यवस्थित COO आणि H, आणि ह्याची जी चौथी आहे 1, 2, 3 आणि ही जी चौथी ही तुझ्या बेन्झिन रिंगला कुठे अटॅच आहे ती, असे त्याची 4 वेळ. सो हे व्यवस्थित लिहायचं. किंवा कार्बोनिल CO, अल्डिहाइड वगैरे जे कीटोन्स असतात. ठीक आहे. आता कन्व्हर्जन जेव्हा 2 मार्काला येतात तेव्हा आम्ही सांगताना असं सांगतो की तुम्हाला पहिलं हाऊ विल यू कन्व्हर्ट, फॉर एक्झाम्पल काय मिथॅनॉल टू, तुम्हाला काय अल्डिहाइड दिलंय, एक काय एक्झाम्पल दिलंय, तर कशापासून काय बनवायचं, तर तुम्ही लिहिताना A लिहा, B लिहा, त्याच्यामध्ये फ्रॉम व्हॉट, कशापासून बनवायचंय, तर मला अल्डिहाइड बनवायचं, काय बनवायचंय तर मला अल्कोहोल किंवा काय ते लिहिल्यानंतर त्याचा फॉर्म्युला काय, मला मिथॅनॉल पासून बनवायचं, काय बनवायचं, मिथिल क्लोराइड. बरोबर. सो दिस गिव्स यू पिक्चर. तुमच्या डोक्यात लगेच रिॲक्शन स्टार्ट होते की ही कशापासून काय, ही कुठल्या चॅप्टरची, कुठल्या पानावर, हे तुम्हाला माहिती असतं. अल्कोहोल टू तुम्ही जनरल केलेलं असतं, अल्कोहोल टू हॅलोजन कसं करायचं, राईट. पण ते तिथे तुम्हाला अप्लाय करतं ना गोंधळ. म्हणून कशापासून हे लिहायचं आणि त्याच्याही पुढे म्हणजे त्याचा फंक्शनल ग्रुप लिहायचं, OH टू Cl हे लिहायचं. इथे OH लिहायचं आणि इथे
सीएल द्यायचं. म्हणजे तुम्हाला काय हवंय, OH पासून सीएल बनवायचं आहे. मग इथे तुमची प्रोसेस चालू होती की सीएल ऍड करायला काय वरतून PCl5 घालायचंय, PCl घालायचं, SOCl2 घालायचं, जे काय विचारलं असलं तर ते, नसेल तर कुठली एनी रिएक्शन. बरोबर. मग त्या दृष्टीने आपलं म्हणजे हे तुम्ही बेसिकली हे सांगताय की हे तुम्ही तुमच्या मनात करा किंवा कुठेतरी असं तिथे लिहून ठेवण्यासाठी मार्क नाही, मार्क नाही, तुम्हाला मार्क मिळवण्यासाठी. अगदी म्हणजे तुमचे मार्क तुमच्या रिॲक्शन साठी आहे, पण हे रिॲक्शन तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर चुकी नाही म्हणून काय 2 वाक्यात लिहून ठेवा. मला ह्याच्यापासून हे बनवायचंय, याचा फॉर्म्युला हा आहे, याचा फंक्शनल ग्रुप आहे. फॉर्म्युला ना खाली फंक्शनल ग्रुप लिहा, अल्कोहोल टू अल्डिहाइड, OH टू CHO. मग तुम्हाला ऑक्सिडेशन आहे, रिडक्शन आहे, लगेच ती आठवण. म्हणजे बेसिकली मॅमनी असंख्य पेपर्स करेक्ट केलेली आहे आणि त्यांना हे चुका जाणवलेले आहेत म्हणून ते खास कर तुम्हाला सांगताय. या कॉमन घडणाऱ्या चुका, मुलांकडनं ज्या जनरली होतात चुका. चांगली मुलं, अरे मला वाटलं अल्कोहोल टू अल्डिहाइड, ते अल्डिहाइड टू अल्कोहोल. आणि ऑर्गॅनिक मध्ये काय होतं की अल्कोहोल टू अल्डिहाइड बनतं, अल्डिहाइड टू अल्कोहोल पण बनत असतात. बरोबर, असं नाही की एकच आहे. इनऑर्गॅनिक मध्ये रिएक्शन ह्याच्यापासून हे बनणार, तेच बनणार, उलट येत नसतं. पण ऑर्गॅनिकला काय सगळ्या रिएक्शन रिव्हर्स. प्रत्येक गोष्ट तुम्ही पुस्तकातली बघाल, ह्याच्यापासून ते बनतं, त्याच्यापासून नाही बनतं, मग ते तुमचं तिथे बरोबर. मग तिथे गोंधळ होतो, नक्कीच होतो. तर तो हे मात्र तुमच्यासाठी. आता सेक्शन सी असं त्याच्यामध्ये 15 to 26 इथे सुद्धा भरपूर मार्जिन असतो. यातले सुद्धा तुमच्या हातचे मार्क असतात. हे मात्र 3 मार्कांसाठी असतात. तर इथे थोडेसे मोठे न्यूमरिकल येतात. तिकडे जी अगदी VSA 1 मार्काची तोंडी, 2 मार्काची थोडी साधारण फॉर्म्युला वगैरे, इथे मात्र थोडी बिगर 3 मार्काला आली. आता इथे कसं असतं कॉम्बिनेशन, एक तर अख्खा 3 मार्काचा एकच न्यूमरिकल आला तर येऊ शकतो, किंवा 2+1चं छोटं कॉम्बिनेशन, एक न्यूमरिकल आणि 1 मार्काचे युजेस, ऍप्लिकेशन किंवा काहीतरी छोटायचे, किंवा 1+2 येऊ शकतो, किंवा 1+1+1 येऊ शकतो 3 मार्काचे. आणि हा जेव्हा क्वेश्चन तुम्ही खाली घाल तेव्हा त्याच्यामध्ये ABC असं लिहिलेलं नसतं. एक क्वेश्चन त्याच्या खाली दुसरा क्वेश्चन अँड नाही, दिस अँड दिन असं काही नाही, सगळं एकच क्वेश्चन असतं. आणि दॅट टू ते क्वेश्चन वेगवेगळ्या चॅप्टरचे असतात. अच्छा, म्हणजे डायरेक्ट तुमचं सोल्युशन मधलं काहीतरी येईल आणि डायरेक्ट तुम्हाला बायोमॉलिक्युल मधलं काहीतरी. सो इतकी ती हे असते आणि ते 3 असतात. ते फक्त तुम्हाला तेवढं गेस करता आलं पाहिजे की 2चा न्यूमरिकल आणि 1 पुढचं बघा 1 मार्काचे युजेस आहेत. बरोबर, ते 2ला न्यूमरिकल 1ला तर असू नाही शकत. सो यू हॅव टू गेस इट की ह्या 2 मार्काचं. म्हणजे थोडा लॉजिक वापरून तुम्ही ठरवा की कुठल्या 2 मार्काला असेल. 3 दिसले तर सगळं डेफिनेशन वगैरे असेल तर ते 1 मार्क आणि डिस्टिंग्विश असेल तर ते 2 मार्काला आहे. एवढं म्हणजे तेवढं लॉजिक असेल त्याप्रमाणे तुम्ही आन्सर किती लिहायचं ते ठरवायचं, नाही का? बरोबर. म्हणजे हे सगळे टाइप्स ऑफ क्वेश्चन्स असतात, नाही का? इथे साधारण डिफाईन येतं, इथे पॉस्ट्युलेट येतात, इथे ऍप्लिकेशन्स येतात, इथे सॅलिएंट फीचर्स येतात. आता डिफिनेशन मध्ये मात्र एक्झॅक्ट हा एक प्रकार असा असतो की इथे तुमचं मनाचं काही चालत. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक्झॅक्ट स्टेटमेंट जे बोर्ड मध्ये जे आहे तेच लिहायचं, तीच स्टेटमेंट लागतात. कारण डेफिनेशन ही अशी डिफाईन केली असते, त्यातला इज वॉज पण बरोबर रिप्लेस करून चालत. बरोबर आहे. इज असेल तर इजच लागतो, वॉज असेल तर वॉजच लागतो. इतकी ती ग्रॅमॅटिकली फिट बसवलेली असते, एकही शब्द एक्स्ट्रा नसतो. त्यामुळे डेफिनेशन ह्या पाठ करायच्या, डेफिनेशन पाठ करायच्याच. बाकी तुम्ही स्टेटमेंट त्यातनं साधारण अर्थ निघतोय, मग आम्ही बघणार त्यातनं की अरे अर्थ निघतोय ना, ठीक आहे, याला काय ह्याच्यात नाही झालं. डेफिनेशन मध्ये नाही चाललं, पॉस्ट्युलेट्स वगैरे ठीक आहे, त्याच्यात चालू शकतो. तिकडे लिहाल तुम्ही. ऍप्लिकेशन मध्ये 2 असतील, हे 1 each मार्क असो. प्रॉपर स्टेटमेंट, ऍप्लिकेशनचं प्रॉपर स्टेटमेंट लिहायचं. सॅलिड फीचर्स असेल तर 2 मार्क असेल तर 1 each. नॉर्मल आहे. ओके, ठीक आहे. आता न्यूमरिकल्स मध्ये जे तुम्ही सांगता, आता न्यूमरिकल्स मध्ये एक फॉर्म्युला फॉर एक्झाम्पल घेतलं, काय हा फॉर्म्युला आपण जे मगाशी म्हणले ह्याला अर्धा, मग सबस्टिट्यूशन. हे लिहिल्यानंतर N म्हणजे काय, W म्हणजे काय, N म्हणजे काय हे लिहून ठेवा. अच्छा, N इज अ नंबर ऑफ मोल्स, काय W तुमचं काय वेट आहे, M काय मास आहे, हे लिहून ठेवा. हे कुठे जाईल, याला मार्क वाढतील का? नाही, पण जाणार नाही. अच्छा, सुपरमॉड्युलेशनला जात. तुम्ही इथं घेतलं डायरेक्ट फॉर्म्युला, सबस्टिट्यूशनला सुरुवात केली, उत्तर काढलं, हे काढलं, सगळं झालं, मार्क मिळतील. पण हे फायनल पॉईंट मध्ये म्हणजे तुम्हाला जर माहिती आहे N म्हणजे काय, म्हणजे जे काय आहे ते लिहा. N म्हणजे काय लिहा, मग आन्सर काढाल तुम्ही. बरोबर, ठीक आहे. ओके, ठीक आहे. आता सेक्शन डी मध्ये सेम आहे सी सारखं 27 to 31 हे 5 होतात आणि त्यातले 3 असतात लिहायचे. हे 4 मार्काचे. 1 झाला, 2 झाला, 3 झाला, 4 झाला. शेवटचा सेक्शन 4 मार्काचा असतो. यात अगेन आपण सांगतो 3+1 2च असतील तर 3+1 असतो, ते कळलं पाहिजे. मोठं न्यूमरिकल आहे 3. इथे पण लॉजिक वापरा. खाली युजेस लिहिले, मोठं न्यूमरिकल 3. सो 2+2चं असतं, ते लगेच कळतं. एक रिएक्शन लिहिली, दुसरी रिएक्शन हे लिहिलं, एक 1+3. सो इथे थोडंसं हे वापरायचं आपलं, काय किती मार्काला आहे. यात अगेन असंच असतं, एक कुठला तरी तिसरीकडचा, 3 मार्काचं दुसरी, वेगवेगळे कॉम्बिनेशन परम्युटेशन करून. आणि त्याला AB स्मॉल 1 आकडा 2 आकडा रोमन काही नसतं, डायरेक्ट तो कंटिन्युअस. तर तुम्ही पेपर बघितले अगदी ते सोपं आहे. ठीक आहे. आता यहाँ पे जनरल इन्स्ट्रक्शन्स आहे. आता हे म्हणजे पेपर अटेम्प्ट करण्यासाठी अगदीच जनरल इन्स्ट्रक्शन, पण खूप जास्त महत्वाची, तर सगळ्यात जास्त महत्वाची इन्स्ट्रक्शन आहे की खूप जास्त, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट.
ऑल सेक्शन्स ऑन अ सेपरेट पेज. तुम्ही ए लिहायला घेतलात, एचा क्वेश्चन नंबर 1 झाला, 2 झाला, त्याच्या खाली एवढी एवढी जागा राहिली, सोडून द्या. तिथे काही लिहायची गरज नाही. नवीन पानावरती सेक्शन बी लिहा. सेक्शन बी झाला, तुमच्या 8 आहेत, तुम्हाला 5च येत आहेत. 3 तुम्हाला नंतर लिहायचे. आता मला त्याच्यात वेळ घालवायचा नाही, त्याच्यासाठी 2-3 पानं ठेवून द्यायची. 2 किंवा 3 पानं विच सफिशियंट. 2-2 मार्काचं लिहायला किती? बरोबर. 2-3 अजून एक एक्स्ट्रा वाटलं तर 4थं पान सोडून द्या. पण सेक्शन सी नवीन पानावर सोडून. त्याच्या कुठेही मध्ये सेक्शन 3चं सीचं काहीही आलं म्हणजे तुम्हाला 8 पैकी जर 5 आले तर ते तुम्हाला असं वाटत असेल की मला नंतर येईल ते, त्याच्यासाठी तुम्ही आधीच पानं सोडून ठेवा, नाही का? किंवा ए सेक्शन घेतलाय, मला बी आता काहीच करायचं नाही, सी मला चांगलं लगेच सी लिहायला घ्या, पण सी कम्प्लीट करा. अगदी ते कम्प्लीट करा. सी कम्प्लीट करा. ए नंतर बी असं कंपल्सरी नाही, असं काही नाही. एबीसीडी पूर्ण सुरुवात डी नी केली, चालेल. मला एमसीक्यू हे सगळं कळलं, मी शेवटी लिहिणार, एकदम शेवटी लिहा, काही प्रॉब्लेम. पण थोडासा एमसीक्यू 1 इथे, व्हीएसए तिथे, डीचं 3 इथे, ह्याचा 4 तिथे, हे ऍब्सोल्युटली इरिटेटिंग होतं. त्याच्याने तुमचे मार्क जायच्या अगदी फॉर शुअर. बरोबर. त्याच्यानं मात्र मग एक्झामिनरला खूप त्रास पडतो ते कॅरी करायला. ते मला अजिबात ते रॉंगच येते, ते करायचंच करायचं. काही मुलांचं सवय असते सगळं एक्स्ट्रा, असं मोठा एक्स्ट्रा लिहितो खाली, मला लास्ट पेजवर लिहित सुटत सगळं एक्स्ट्रा. 1चा 2चा 3 इकडे बघा, सी मधला डीचा काहीतरी एक अजून तिकडे बघा. हे काहीच करायचं म्हणजे हे कोण बघणार पण काही नाही. हे तर काही एफर्ट्स वेस्ट होते अगदीच, ह्याला काही तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे हे अजिबात लिहायचं नाही. आणि रिपीटेड हे आधी करायचं, तेच आधी पेन्सिल करायचं नंतर. अच्छा, ठीक आहे, बरं, ठीक आहे. आणि एक राहिलं ह्याच्यामध्ये सांगायचं की जे तुम्ही डिस्टिंग्विशिंग पॉइंट्स असतात ह्याच्यामध्ये, तर डिस्टिंग्विश करताना त्याच्यात एक्झाम्पल हा पॉइंट ऑफ डिस्टिंग्विश धरला जात नाही. 4 पॉइंट्स लिहायचे, 2 मार्काला असतात त्याच्यात, तर 4 डिस्टिंग्विशिंग पॉइंट्स लिहायचे. आणि मग एक्झाम्पल 5वं म्हणून लिहायचं. मुलांना ती सवय असते, दॅट इज नॉट अ पॉइंट. 3 पॉइंट्स लिहितात मुलं आणि 4था एक्झाम्पल दिस असं. लिहिण्याने काय नुकसान नाही होणार, पण त्याला मार्क पण नाही मिळणार. मार्क नाही मिळणार त्याला. 3च कन्सिडर करणार. मी एक्झाम्पल तुला कळलं, बरोबर झालं, पण त्याला मार्क नाही. तेवढा. अजून काही सांगायचं असेल तर चेंज इन इंक वगैरे ह्या जनरल इन्स्ट्रक्शन मध्ये जातात की पूर्वी असं होतं की शाई बदलली तर एक्झामिनरची सही घ्या वगैरे. आता काहीच असं राहिलेलं नाही. कुठल्याही शाईने ब्ल्यू और ब्लॅक लिहू शकता, काही तुम्हाला फरक नाही. फक्त रेड आणि वापरायचा कुठला नाही, रेड वापरायचा नाही, तो एक्झामिनरचा पेन असतो. ग्रीन वापरायचा, मॉडरेटरचा असतो. या 2 पेनांनी काहीही करायचं नाही. अंडरलाईन नाही, खाली रेगा नाही, वर रेगा, काहीच करायचं नाही. ठीक आहे. सो जे काय तुम्हाला करायचं ते ब्ल्यू आणि करायचं नाही. ब्लॉक मार्किंग आणि ब्लॉक मार्किंग बोर्डाच्या पेपरला अलाउडच नाही. तुम्हाला कुठेही बोर्डाचा पेपर तुम्ही नंतर जेव्हा झेरॉक्सेस घेता तेव्हा कुठेच तुम्हाला 2 मार्क बघायलाच मिळणार नाही, 1.5 मार्क बघायला मिळणार. डिव्हिजन असते, हाफ अर्धा किंवा 1 मार्क. 3 मार्कासाठी आम्हाला 6 वेळेला अर्धा द्यावा लागतो. वी कॅनॉट गिव्ह 3 मार्क्स ब्लॉक. चालेल, ओके. सो एवढ्या इन्स्ट्रक्शन जर लक्षात ठेवल्यात तर आय थिंक की तुम्हाला ऍब्सोल्युटली 65च्या वर जायला काही सारखं नाही. ऑल विल गो टू सुपर मॉडरेशन आणि सगळ्यांना चांगले मार्क मिळावे. बेस्ट ऑफ लक. हो, थँक्यू सो मच मॅम. मी सांगते तुम्हाला की मला इतक्या डिटेलमध्ये आतापर्यंत कुणीही सांगितलेलं नव्हतं. तर खरंच मॅमचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी इतकं कष्ट घेतलं आणि इतक्या डिटेलमध्ये आम्हाला सांगितलं. दॅट शोज अ ब्रिलियन्स, दॅट शोज अ एक्सपिरियन्स, राईट? सो थँक्यू सो मच मॅम फॉर गिव्हिंग अस सच अ वंडरफुल इनसाइट. थँक्यू सो मच.